नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या YouTube चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण वाढणार आहे आणि ही थंडी जवळ-जवळ 8 ते 12 सेल्सिअस असे तापमान राहणार आहे पहाटचे. सध्या तरी शेतकरी मित्रांनो 21 तारखेला पहाटे तापमान हे 8 ते 10 सेल्सिअस असे राहणार आहे. आणि ही थंडीची लाट आणि ही थंडी पोषक थंडी आहे सध्या शेतकरी मित्रांनो. या थंडीमध्ये थंडी जरी जास्त असली तरी गहू, हरभरा या पिकासाठी खूप लाभदायक राहणार आहे. आणि ही थंडी अहिल्यानगर, संभाजीनगर, बीड, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, कोल्हापूर या जवळ-जवळ महाराष्ट्रात पूर्णच जिल्ह्यामध्ये थंडीचे प्रमाण हे चांगले राहणार आहे. आणि ही थंडी जवळ-जवळ सध्या तरी 3 फेब्रुवारीपर्यंत जोरदार थंडी राहणार आहे. चांगली थंडी राहणार आहे. तसेच नवीन कांदा पीक असतील या पिकासाठी देखील ही थंडी चांगली उपयुक्त राहणार आहे. फक्त 24, 25 आणि 26, 25 या तारखांना थंडीचे थोडे प्रमाण कमी होणार आहे 24, 25 ला. परत 25, 26 तारखेपासून परत थंडीमध्ये वाढ होणार आहे आणि ही थंडी जवळ-जवळ 3 फेब्रुवारीपर्यंत चांगली थंडी राहण्याची सध्या तरी दाट शक्यता आहे. आणि शेतकरी मित्रांनो, परत काही राज्यामध्ये चांगला जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. तर काही ठिकाणी काही राज्यामध्ये मुसळधार पाऊस देखील राहणार आहे. तर सध्या शेतकरी मित्रांनो 20 आणि 21 तारखेपासूनच थोड्या अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे. 20 तारखेपासून एकदम अंशतः. आणि परत महाराष्ट्रात सध्या फक्त अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. 21 तारखेला देखील सोलापूर, संभाजीनगर, कोल्हापूर, अहिल्यानगर या भागामध्ये 21 तारखेला देखील 21-22 तारखेला देखील अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. आणि 24 तारखेपासून 24 ते 25 या तारखांना परत बंगालच्या उपसागरामध्ये एक पावसाळी वातावरण आहे. त्याचा प्रभाव हा तेलंगणा, कर्नाटक, केरळ या राज्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तेलंगणामध्ये एकदम मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच कर्नाटकमध्ये देखील हा पाऊस 26 तारखेला मुसळधार ते जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच केरळमध्ये देखील हा पाऊस मुसळधार ते जोरदार पाऊस राहणार आहे. 25 आणि 26 तारखेला या 3 राज्यामध्ये एकदम जोरदार ते मुसळधार पाऊस राहणार आहे. याचा प्रभाव हा महाराष्ट्रात सध्या तरी बिलकुल काही जाणवत नाही. फक्त वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्रांनो, परत वातावरणात जर बदल झाला तर आपण तात्काळ कळवू. परंतु आपल्या व्हिडिओ आपण अपडेट राहा, म्हणजे आपणास पाऊस आहे का नाही तात्काळ समजले जाईल. तरी शेतकरी मित्रांनो, सध्या तरी महाराष्ट्रात 3 फेब्रुवारी दरम्यान पाऊस नाही, परंतु ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशीच रोजची ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.